मग यशोदा म्हणू लागली, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, कोणी करी सांगावे भूल पडियेली सांगावे नीत. बाहेर पाहिलं तर कृष्णाचा पत्ता नाही आणि ते सर्वस्व महाराज प्राणापेक्षा प्रिय असणारा आपला बालक दिसना. यशोदा मैया रडू लागली, मोठ्याने अंबारडा फोडलेला आहे. सर्व गोकुळवासियाला त्या ठिकाणी एकत्रित केलं. पण देवाने अशी लीला केली महाराज, त्याला जरा गोकुळाच्या बाहेर जाऊन दिलं. कारण कशाला उगाच गल्लीत भांडणं, सांगितलं बाहेर चल तू जरा मोकळ्या मैदानात. बाहेर नेला, देवाला असं धरेल होत. असं धरलं देवाने गीतेची नरडीचं घोटच धरलं. कंठी धर घाटी म्हणतो अशी भिंगिली का नाही, धडा दिशी खाली पाड. देव परत आलेले आहे. अशा पद्धतीचा दुष्टा चळकाप सुटला. कारण होता कृष्णाचा अवतार. आणि मग जिकडं तिकडं आनंदच आनंद. कृष्ण भक्ती आपलं जीवन वैष्णव निष्ठ असलं, कृष्ण भक्तीनं युक्त असलं, जिकडं तिकडं काय आनंदच आहे. आणि कृष्ण आल्याने महाराज मग काय काय सुरू झालं. अभंगाचं तिसरं चरण. या ठिकाणी तर करू लागली. जिकडं तिकडं आनंदच आनंद झाला. भगवान कृष्णाचा प्रगट दिनाच्या निमित्ताने अगदी त्याचा उत्सव मोठा थाटामाटामध्ये संपन्न झाला. मग देव रांगू लागला. रांगत रंगणी सुरीत लोणी. मग रांगता रांगता काही देवानी लीला चालू केल्या. त्यात एकदम छोट्या वेळातल्या लीला झाल्या. रांगता रांगता देवानी लीला चालू केल्या. असं रांगता रांगता मग थोडं पोरग काहीतरी धरून वर उभं राहावं लागलं. देवाने एक छोटीशी लीला गेली. आईला सांगितलं, आई मी नाचून दाखवू तुला, नाचून दाखवू का. सांगितलं बिलकुल. आता कोणत्या आईला आनंद होत नाही मला. आपला मुलगा जर बोबड जरी बोलायला लागला आणि असं असं करायला लागला तरी आई खुश होते. सांगितलं आता आईच्या समोर एक लीला करून दाखवायची. आईनं सांगितलं नाचून दाखवतो, नाचून दाखव बरं. सांगितलं असं नाही नाचतायत, मला सगळ्या गोपिकाला जमा करा. सगळ्या गोपिकांना अंगणामध्ये जमा केलेला आहे. देवाने अशा पद्धतीची लीला केली तिथं की नाचाच्या अगोदर आपलं सगळं कनेक्शन भांड्या कुंड्याला देवाने कनेक्ट केलं. आतमध्ये जेवढे भांडे, ताट, काठोती, उलथणे, चमचे, काय असन, प्याले, गिलास, तांबे, हे सगळ्याला आपलं कनेक्शन दिलं. आणि देवाने नाचाला चालू केलं. तुका म्हणी नटधारी काय नाचाचं त्याला भारी जमत पहा. देवाने नाचाला चालू केलं. मग ते भांडे नाचायला लागले. काय ताटण तांबीन सगळं नाचायला लागली. ती चमचा कसं बारीक डान्स करायचं हो सगळी. आणि मग आता भावकी नाचायला लागली तर बाकीची शांत बसतात का. अहो मातीत पुरून टाकलेलं उखळ मुसळ ते बी झालं, ते ह्याच्या अंगात आलं, नाचायला लागलं. यशोदेला वाटलं वगे भूकंप गिपंप आला काय. हो यशोदेला सांगितलं कृष्णा नाचणं बंद कर. ते सांगितलं एक तर नाचायला सुरुवात करीत नाही, मग सुरू केल्यावर मला
हो. आईनं त्याला असं वर उचलून घेतलं, मग सगळं थांबायचं, परत खाली टेकलं की परत सुरू व्हायचं. सांगितलं अशा लीला करू नको देवा, मला भीती वाटते. मग रांगता रांगता देवानी बऱ्याचशा लीला केल्या. मग देव आता मोठी झालेली आहे, 3-4 वर्षात झाले, 4-5 वर्षात झाले. मग देवाने सगळ्या गोकुळाचं निरीक्षण परीक्षण केलं. ही छोटे छोटे सगळे बालक एकत्रित केलेले आहे. मग त्या बालकांना देव विचारू लागला, करे काय बोला प्रथमेश, काही खातो पितो का नाही, असं देव विचारू लागला. सांगितलं तब्येती गिब्येती सगळ्या काही खात पित नाही का. सांगितलं देवा खायला काही परेशान नाही, आमच्या घरीला काय गायी आहे, गौशाळा आहे मोठ्याल्या. पेण्याने सांगितले माझ्या गौशाळेमध्ये